आर्य चाणक्य. आर्य चाणक्य नीती काय म्हणते? मनुष्याने कसं जगावं, व्यवहारात कसं राहावं, चारो बाजूला शत्रू असतील तर कसं जगावं. बघा, आर्य चाणक्याच्या गोष्टी आणि आर्य चाणक्याची जी नीती आहे ती जर आपण आत्मसात केली तर नक्कीच आपण ह्या पृथ्वीवर नंबर 1 असणार. जो आत्मसात करेल तो. पुत्राश्च विविधै शिले निर्योज्योत सततं बुधै नीतिज्ञाशीलसंपन्ना भवन्ति कुलपूजिता. काय म्हणतात आर्य चाणक्य त्यामध्ये? बुद्धिमान व्यक्तीने पूर्वनियोजित करून ठेवले असल्यास आपल्याला पाळ्यामध्ये विविध गुण रुजवावे लागतात. ते रुजवतात जेणेकरून ते पुढे नीतिमान चारित्र्यसंपन्न बनून कुळाचा गौरव वाढवेल. पण हे कुलाचा गौरव वाढवण्यासाठी काय करावं लागतं तर लहानपणापासून त्या मुलाला मुलीला संस्कार देणं उत्तम आहे. बरोबर? आपल्या स्वार्थापायी नाही ठेवायचं. मुलींना स्वार्थापायी नाही, त्यांना चांगलं गुण, चांगलं उत्तम संस्कार देणं महत्त्वाचं आहे. संस्काराचे महत्त्व कसे आहेत ते बघा. माणूस जन्माला येतो तेव्हा बायोलॉजिकल एंट्री कशी आहे त्याची, जैविक अस्तित्व असतो. तो नंतर सोशॅलिटी एंटायटी सामाजिक व्यक्ती बनतो. सोशॅलिटी बनतो ना, सामाजिक, सोशल वर्कर त्याला आपण म्हणतो. पण सामाजिक बनण्यासाठी पण त्याला पूर्वीपासून संस्कार लागतात. आयुष्याच्या प्रवासात त्याला अनेकांची म्हणजेच घरचे, शेजारचे, शिक्षक, मित्र, समाज सर्वांची साथ लागते. प्रवास चालू झाल्यावर प्रथमतः प्रवास चालू केला, जन्माला आल्या प्रवास चालू केला, आईवडिलांची, घरातले सगळे नाते संबंध त्यांची साथ लागते. पुढे बघा, त्याला घडवण्यासाठी सिंहाचा वाटा असतो तो पालकांचा. पालक म्हणजे काय? नुसते आई वडीलच नाही हो, आत्या असते, आजी असते, हे पालक असतात. नुसते आई वडील नाहीच. आई वडील तर आहेच, पण पूर्ण फॅमिली, पूर्ण परिवारामध्ये आजी असते, काका असते. बघा, काही काकासुद्धा खूप चांगले संस्कार देत असतात. आत्या असते, आई वडील तर असतातच, पण बाकीची पण मंडळी असतात. हे सगळे पालक असतात. शेतीत चांगल्या रोपांची, बियाणांची लागवड करतात. शेतकरी तण काढून जशी प्रथम जमीन तयार करतो तद्वतच पालकांना सद्गुणांचे बीज पाल्याच्या मनात रुजवावे लागते. बघा, आजी घडत असेल तर ती आजी कसे संस्कार देत असते नातवाला, आहे ना, परमार्थाचे संस्कार देत असते. अभंग ती त्याच्या मनात रुजवत असते. त्यासाठी स्वतःच्या वागणुकीत चांगल्या वागणुकीचे धडे द्यावे लागतात. मूल हे अनुकरणशील असते. अनुकरणशील म्हणजे पाल्यसुद्धा त्यांच्या जन्मात ते तसे असावे लागतात. आता पाल्यांचं जर संस्कार म्हणजे बोलतात ना, पालकांचं जर संस्कार बिघडलेले असतात तर त्यांचे संस्कार पुढे पाल्याला मिळतो. पाल्य म्हणजे त्यांची मुलं. त्याला प्रेमाने समजावून चांगल्या वाईट वर्तणुकीचे धडे द्यावे लागतात. आदर्श व्यक्ती, पंचतंत्र, हितोपदेश इत्यादी गोष्टी सांगून त्यांच्यावर चांगले संस्कार करावे लागतात. हे संस्कार बालमनात रुजून पुढे पक्के होतात. बघा, तुम्ही लहानच मुलांना तीर्थयात्रेला घेऊन जावा. पहिला संस्कार हा, एकदा लहान मुलं असलं ना, 3 वर्षाचा, 2 वर्षाचा, त्याला तीर्थयात्रा दाखव. तिथून जर तीर्थयात्रा दाखवलीत ना तर तिथले जो वातावरण आहे, तिथला जो बोलतात ना दैवी शक्ती आहे, ती त्याच्या डोक्यावर एक प्रकारचा आशीर्वादासारखा राहतो आणि ते संस्कार त्याचे पुढे वाढत जातात. आणि जेव्हा त्याची जवानी होते, 25च्या वर आहे ना, 28, 25, 28 या 25, 28 मध्येच त्याची सगळी म्हणजे तो एवढा संस्कारित होतो की तो सत्य,
त्याला बाहेरचं फालतू काही आवडत नाही. अशा व्यक्तीला फालतू माणसं पण आवडत नाही, फालतू माणसांचे विचारसुद्धा आवडत नाही. बघा किती तो, आणि सगळ्यात तो सकुशल आणि पुढे जात असतो. हे संस्कार बाळमायात रुजून पुढे पक्के होतात. अगदी वाईट संगतीचाही त्यांच्यावर मग परिणाम होत नाही. बघा, अजिबात होत नाही परिणाम वाईट संगतीचा, जर त्यांना लहानपणापासून चांगले हे केलं तर. रहीम म्हणतात तसे चंदन विष व्यापत नाही. बघा, चंदनाच्या झाडाला नेहमी बोलतात ना, म्हणजे सर्प असे वेंगुळले जातात, वेलांटी म्हणजे असे त्यांना पूर्ण पकडतात, पण त्या सर्पाचं विष त्याला लागत नाही. लपटे रहत भुजंग. बघा, भुजंग म्हणजे काही सर्प, हे त्यांना लपटत असतात, पण त्या सर्पातलं विष त्याच्यामध्ये लागत नाही. अंतर्बाह्य शीतल चंदन सर्पालाही थंडावाच देत असते. सर्प का त्याच्याबरोबर राहतात की सर्पाला तो सुगंध, त्याची शीतलता त्याला आवडत असते. त्याचे विष मात्र घेत नाही. त्यांनी किती चावलं सर्पाने तरी विष घेत नाही. पण तोच सर्प जर एखाद्या फळावर चावला आणि ते फळ जर चावलेलं फळ एखाद्या कुठल्याही व्यक्तीने वगैरे असं खाल्लं तर त्याला ती लगेच बाधा उत्पन्न होते. भाज्यांमध्ये जरी तो चावला, बघा टॉमॅटोमध्ये वगैरे चावला आणि ती चावलेलं टोमॅटो जर एखाद्या व्यक्तीला माहीत नसणं त्या खाल्लं तर त्याच्यातून बाधा होते. मग आणि मग बाधा झाल्यानंतर काय हे होतं की आणि टोमॅटो खायला याला विष बाधा झाली. पण विष बाधा होते, त्यांनी बघितलं का सर्पाने चावलेलं वगैरे काहीच बघितलेलं नसतं, कारण त्याचं विष त्याच्यामध्ये समाहित होतं. तसं तर चंदनाच्या झाडावर जरी सर्पाने चावा घेतला तरी त्या चंदनामध्ये काहीच नाही, कारण चंदन हा नेहमी सुगंध देत असतो. चंदन म्हणजे बोलतात ना सद्गुरू. अशा पुत्राच्याही व्यक्तिमत्वाचा योग्य विकास होऊन तो सद्गुणी, सुशील, सर्वांना मार्गदर्शन करणारा असा बनून सर्वत्र वंदनीय ठरतो. कुळाची आणि प्रतिष्ठा वाढवतो. बघा, कुळाचा मान सन्मान सगळा तो एकच व्यक्ती वाढवत असतो. आणि ती काही असे खराब असतात ना, जे खराब संस्कारवाले असतात त्यांना ते आवडत नसतं. हां, ते काय म्हणतात, हम दारुंडे आहे तर तुम भी दारुंडे बने, आहे ना, असे म्हणतात. पण त्यांना चांगला व्यक्ती हे केलं ना, निर्माण झाला एखाद्या चांगल्या कुळामध्ये, त्या दारुंड्याला पण पसंत नाही पडत. तर हे कुठेतरी संस्कार त्यांचे, अशा व्यक्तींचे संस्कार खराब असतात. ते संस्कार पण बघा, एखादी चांगली व्यक्ती बनली ना, ते दुसऱ्या व्यक्तीचा संस्कारसुद्धा त्याला टच नाही करू शकत. तसं चंदन व्यक्तिमत्व विकसित संस्काराचे योगदान फार मोलाचे आहे हे जाणून वर्तावे. म्हणजे व्यक्तिमत्व विकसित करणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्व विकसितसाठी त्याला बाळपणापासून संस्कार देणं गरजेचं आहे. हे सगळ्यांना जर आवडत असेल, अरे चाणक्यांचा बोध, तर नक्कीच नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.